नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक कसा करायचा। तर चला तर मग आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आता मी इथे एक ताम्हाणाचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे। आता मी इथे स्वामींवरती दही अर्पण केलेलं आहे। आपल्याला स्वामींना पंचामृताने अंघोळ घालायची आहे। तर आता इथे दही अर्पण केल्यानंतर मी थोडीशी साखर घेतलेली आहे, ती सुद्धा मी अर्पण करून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे आता मी इथे तूप, दूध आणि मध याचा सुद्धा वापर करणार आहे। तुम्ही जर डायरेक्टली हे सगळे मिक्स करून सुद्धा अर्पण केलं तरी सुद्धा चालेल, पण मी हे सगळं वेगवेगळं घेतलेलं आहे। असा तुम्ही महाअभिषेक करू शकता स्वामींचा। जर तुम्ही स्वामींची मूर्ती पहिल्यांदा आणलेली असेल तर या पद्धतीने तुम्ही अभिषेक करून ती मूर्ती तुम्ही तुमच्या देवघरात स्थापन करू शकता। आता मी इथे दूध अर्पण केलेलं आहे। सगळीकडे व्यवस्थित असं मूर्तीवरती हे जे सगळे पदार्थ आहेत ते अर्पण करून घ्यायचे। आता इथे सगळ्यात शेवटी मी पाणी घेतलेलं आहे। आता मी पाण्याने स्वच्छ मूर्ती करून घेणार आहे, जेणेकरून जर कुठे कण वगैरे राहिलेले असतील दुधाचे, तुपाचे, साखरेचे, तर ते सुद्धा सगळे व्यवस्थित निघून जातील। ज्याप्रमाणे आपण आपल्या घरात देवांची मूर्ती साफ करत असतो, त्याच पद्धतीने आपल्याला स्वामींची मूर्ती सुद्धा साफ करून घ्यायची आहे आणि सेम अशीच पद्धत वापरायची आहे। आपण देवांना सुद्धा पंचामृताने अंघोळ घालत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला स्वामींना सुद्धा पंचामृताने अंघोळ घालून घ्यायची आहे। आता इथे मी स्वामींची मूर्ती स्वच्छ पाण्याने अशी धुवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आता मी इथे कॉटन घेतलेलं आहे, त्या कॉटनने मी स्वामींची मूर्ती व्यवस्थित अशी पुसून घेत आहे, जेणेकरून कुठेही पाणी वगैरे राहणार नाही। जर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने स्वामींचा अभिषेक करायचा असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता, त्यांची स्थापना तुम्ही करू शकता। आणि स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत, ते सर्वांना पाहत असतात, सर्वांवरती त्यांचं लक्ष असतं। आता ही माझी मूर्ती छान अशी पुसून झालेली आहे, तर आता मी स्वामींची स्थापना करणार आहे। आता मी इथे व्यवस्थित अशी मूर्ती पुसून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता मी इथे स्वामींना अष्टगंध सुद्धा लावून घेणार आहे। खाली मी एक चौरंग ठेवलेला आहे, त्याच्यावरती स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे। स्वामींना अष्टगंध लावून झाल्यानंतर आता मी त्यांना माळ आणि फेटा सुद्धा घालून घेणार आहे। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हे सुद्धा घालू शकता। स्वामींचे जर वस्त्र सुद्धा असतील तर तेही तुम्ही करू शकता। माझ्याकडे फक्त माळच होती, त्यामुळे मग मी ते माळ आणि फेटाच घातलेला आहे। तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।